फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय, पण काय? खूप अपराधी वाटतंय. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो. अगं काहीतरीच काय बोलतेस? मला तुझा कधी त्रास होईल का? अगं मलाच काय, कोणालाही. हे बघ, तू नसते विचार करतेस, आणखीन त्या विचारांचं तुला टेन्शन येतं आणि मग आजारी पडतेस. काही विचार करू नको, शांतपणे आराम कर, कळलं? अहो, त्या कार्तिकीचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय ठरवायचं काय? आपल्याला दुसरं घर मिळेपर्यंत तिला आपल्यासोबत ठेवायचं. आपल्याला घर मिळालं की आपण इथनं बाहेर पडायचं. मग तिला आणि आपण राहू देत या घरात. पण नवीन घर येणार कुठं? आपल्याकडे तर एवढे पैसे नाही. हो, नाही, बघूया, होईल काहीतरी. पद्मनाभी धडपडतोय. मला वाटतं की मी पण काम बघतो आता. तुम्ही? अरे त्यात काय झालं? हे तू काही विचार करू नकोस. आम्ही आहोत ना सगळं बघायला. पण बघू तू. मग ससा म्हणतो की कासव तर माझ्यापासून खूप लांब आहे, तर मी एक मस्तपैकी झाडाखाली झोप काढून घेतो. काकू, तू कुठली दुसरी गोष्ट सांग ना. मग तुला शेतकरी आणि त्याच्या 4 मुलांची गोष्ट सांगू? नको, ती तर माझी पायहाटच झालीये. मग एक काम करते, मी तुला हिमगौरी आणि 7 बुटक्यांची गोष्ट सांगते. एका नगरामध्ये एक सुंदरशी राजकुमारी राहत असते. बस बस काकू, कुठली दुसरं सांग ना ग. आणखीन कुठली सांगू रे बाळा तुला गोष्ट? कुठलीच नको. काकू काकू, तुम्ही एक छानसं गाणं ऐकवा ना. आपण पिकनिक गेलेलो तेव्हा कशी तुम्ही छान छान गाणी म्हणायचात आणि आम्हाला झोपवायचात. तसं एक गाणं ऐकवा ना मला. राज, अरे मी तुला छानशी गोष्ट सांगते ना, दुसरी कुठली तरी. ये पटकन. नको, मला काकूंचं गाणंच ऐकायचंय. असं काय करतोस बाळा? इथे छान झोपलेलास की नाही तू? ये पटकन, आपण झोपूया. ये. मला काकूचं गाणं ऐकायचं आणि ते झोपायचंय. ठीक आहे. चल. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे.
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे. उठ राज, असं कोणाच्याही मांडीवर जाऊन झोपायचं नाही. पण बाबा काकू मला गाणं ऐकवत होती ना. ए, एक शब्द नकोय मला. असं वरी काकू पुढे जाऊन झोप. राज मला तू ये इथे माझ्याजवळ झोपी. नाही, मला कार्तिकी काकूंकडे झोपायचंय. राज, कळत नाही का तुला? हो लहान आहे तो, त्याला जरा प्रेमाने तू. हा शहाणपणा तू मला शिकवायची गरज नाहीये. आणि हो, माझ्या मुलापासून जरा लांबच राहा. तुझा आणि याचा काहीही संबंध नाहीये. चल, असं वरी काकू पुढे जाऊन झोप. नाही, मला कार्तिकी काकूंकडे झोपायचंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही राज? नाही ना. फटके मारे ना. जी अहो काय करताय तुम्ही? तू एवढं म्हणतो तर त्याला झोपू दे ना कार्तिकीकडे. तू झोपवत होतीस ना, मग हिच्याकडे काय करतोय तो? नाही अहो त्याला झोप येत नव्हती म्हणून तो कार्तिकीकडे गाणं ऐकव म्हणून हट्ट करत होता. भाऊजी प्लीज प्लीज तुम्ही त्याला ओरडू नका. राज, मी तुला ओरडून अशी इच्छा असेल ना तर आज चल झोपायला. हो, झोपू द्या ना पोराला. त्याला झोप येत नव्हती म्हणून मी. माझा मुलगा झोपला नाही तरी चालेल, पण मी यापुढे त्याला तुझ्या जवळपास फिरकूही देणार नाही. प्रॉब्लेम आपल्यात आहेत, मतभेद आपल्यात आहेत, मग ते आपल्यातच ठेवूया ना. या सगळ्यात राजला कशाला आणायचं? या निष्पाप जीवाची का ससे ओलपट करायची? कार्तिकी, हा शहाणपणा तू मला शिकवायची गरज नाहीये. आणि बाय द वे, तुला आत्ता आठवला हा निष्पाप जीव? इतकी वर्ष काय झालं होतं का जुनी नाती तुटली म्हटल्यावर नवा नाता जोडायचा प्रयत्न करतेय? पद्मनाभ, काय बोलताय तुम्ही? तू जे वागली तेच बोलतोय. तुला इथे नाईलाजानी राहून देतोय, पण तुझी ही अशी मनमानी चालून देणार नाही मी इथे. मनमानी? लहान पोराला झोपवते यात काय मनमानी आहे? आणि हा माझाही मुलगा. कार्तिकी, बस बस. हा असला विचारही तुझ्या मनात येऊ देऊ नकोस हा. आणि असले भलते सलते विचार या लहान मुलाच्या मनात घालायचा प्रयत्न करू नकोस, कळलं? तू चल रे झोपायला. बाबा मला कार्तिकी काकूंकडे झोपायचंय. मला कार्तिकी काकूंकडे झोपायचंय. बाबा सोडा ना बाबा. आता फटके मारीन तुला राज. आज चल. झोपायचं नाही. सोड तिला. बाबा. सोड तिला. नाही सोड. ना. आज चल. बाबा, सोड. नाही ना बाबा. बाबा सोडा ना. फटके नाही ना आता. बाबा सोड. नाही ना बाबा. बाबा सोडा ना. आज बाबा चल. बाबा सोडा ना बाबा. बाबा सोडा. बाबा सोडा. काकू. आज बाबा चल. बाबा सोडा ना बाबा. काकू सांगा ना बाबांना. बाबा सोडा. राज, काय रे? काय झालं रडायला? नाही हा, नाही रडायचं राजा. काय झालं सांग ना. बाबा ओरडले. पद्मनाभ, ए पद्मनाभ, का ओरडलास त्याला? किती रडतोय बघ. मग काय करणार आई? कार्तिकीच्या मांडीवर जाऊन झोपलेला. ती पण त्याला मस्तपैकी गाणे ऐकत झोपवते. अगं नुसतं आसावरीकडे जाऊन झोप म्हटलं तर नाटकं बघ त्याची. अरे लहान आहे तो, त्याला काय कळतंय? उगाच त्याच्यावर काय राग काढतोस? प्रेमानं समजव ना. प्रेमाने तरी काय समजवणार आहे म्हणा.
उगाच रागा करू नकोस. ये बाळ, मी तुला गाणं म्हणून झोपू का? नको मोठे, तू आजारी आहे ना, मी झोपतो. शहाणं ग बाळा माझं. मोठे, मी तुझ्या कुशीत झोपू? जा, तू पण जाऊन झोप. हे ग मगाशी राजवर उगीच चिडलो मी. अगं पण काय करणार, त्या क्षणी माझा रागच अनावर झाला होता. हरकत नाही, पण हे बघ पद्मना, हे मोठ्यांचे विषय या लहानग्याला कळणार नाहीत आणि ते कळूही नाहीत. तेव्हा हे सगळे विषय राजसमोर नको. बरोबर बोलतेस आई तू. मगाशी त्याच्यासमोर उगीच कार्तिकीशी वाद घातला. चुकलंच माझं. तिचा राग मी माझ्या मुलावर काढला. असू दे, झालं ते झालं. आता यापुढे असं काही नको. जा, तू जाऊन झोप. रडू नकोस कार्तिकी, शांत हो. पद्मनाभ असे का वागतात माझ्याशी? इतका मोठा गुन्हा केलाय का ग मी? गुन्हा वगैरे नाही ग कार्तिकी, पण जे काही झालंय त्यामुळे सगळेजण रागावलेत तुझ्यावर. एक सांगू, चुका न करणं हे भाग्य देवाने कुठल्याच मनुष्याला दिलेलं नाही. पण त्या चुका सुधारताही येऊ नयेत हे दुर्भाग्य आहे माझं. कुणाला त्रास होऊ नये म्हणून सगळं करायला जाते मी आणि सगळ्यांना त्रास होतो. असं का लिहिलंय हो माझं नशीब? माझ्या मुलाला मला जवळही घेता येत नाही, त्याचे लाड करता येत नाहीत. कार्तिकी, तुला या घरात यायचं होतं, तुझी ती इच्छा पूर्णही झाली, पण त्यासाठी तुझे खोटं कारण सांगितलंस. खोटं कारण? हो, खोटं कारण हेच की राज तुझा मुलगा आहे. पण राज माझाच मुलगा आहे. कशावरून राज तुझा मुलगा आहे आणि आम्ही याच्यावरती का विश्वास ठेवायचा? कोणी विश्वास ठेव या ना ठेव, पण राज माझा मुलगा आहे हे सत्य आहे. नामदेवाने त्याला एका अनाथ आश्रमात ठेवलं होतं, जिथून तुम्ही त्याला दत्तक घेतलं. काय? हो, देवाची रचना बघा ना. ह्या घराचा वारस ह्याच घरात वाढत होता. पण मग हे सगळं तुला कसं काय कळलं? मी जेव्हा त्याचा शोध घेत होते तेव्हा त्याच अनाथाश्रमातून मला कळालं. मग हे सगळं खोटं कसं असेल? ही गोष्ट कळल्यावर मला या घरात प्रवेश मिळवायचा होता हे खरं आहे,
इथे या घरात माझं स्थान मिळवण्यासाठी नाही, राजचं रक्षण करण्यासाठी. काय? राजचं रक्षण? हो, राजच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्याचा प्रयत्न करतायत. राजला मारण्याचा कोण प्रयत्न करत असेल? नील भाऊजी. नील? हो, नील असं का करेल? बरंच काही घडलंय या काही दिवसात. काय काय सांगू तुम्हाला. नाही कार्तिकी, नील इतक्या खालच्या थराला नाही जाणार. असं का वाटतंय तुम्हाला? हो, जो माणूस स्वतःच्या सख्ख्या भावाला मारायला मागे पुढे बघत नाही, तो त्याच्या मुलाला मारायला का मागे पुढे बघेल? इतक्या छोट्या मुलाला नील काही नाही करणार किंवा काही करण्याचा प्रयत्नही नाही करणार. तू जे काही सांगतेस त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. पण एक गोष्ट सांगते तुला, प्रश्न जर का राजच्या सुरक्षिततेचा आहे ना, तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मम्मा, मम्मा लवकर ये ना ग, तयार व्हायचंय मला अजून. मम्मा ये ना. मम्मा बो पण बांधायचे, ये ना लवकर. ए मम्मा ये ना ग. उगाचच का ओरडतेस सारा? तुला किती वेळा सांगितलं तुझी मम्मा इथे नाहीये. उगाच तिच्या नावाने ओरडू नकोस. चल, हवं तर तुला तयार करते. काहीही गरज नाहीये, मला माझी मम्माच हवी. तुझी ती नालायक मम्मा तुला सोडून गेलीये. हक्कल नाही तुझ्या पप्पानी तिला, कळलं ना? आता जा, गुपचूप तयार हो आणि शाळेला जा. आणि तुझी ती मम्मा आहे ना, माझ्या मम्माबद्दल काहीही बोल नको, समजलं? तुझ्यासारखी नाहीये ती. तुझी जीभ खूप चालायला लागली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीच तुझी मम्मा होणार. तुझ्या पप्पाशी माझं लग्न होणार, त्यामुळे माझ्याशी जरा नीट वागायला शिक, नाहीतर तुझी काही खैर नाहीये. मी अशीच आहे आणि अशीच वागणार, समजलं? माझी मम्मा किती चांगली होती, कधीही आवाज चढवून बोलली नाही. आणि तू तर मला मारलंस, दुष्टा कुठली. सारा, तुला स्वप्नच बघ माझी मम्मा होण्याचं, आणि मी माझ्या पप्पाला असं करूनच देणार नाही, कळलं?